इंदिरा वृद्धाश्रम आजीचे माहेरघर. वृद्धाश्रम संचालिका सौ भारती पोतदार यांनी नाशिकमध्ये प्रथमच फक्त आजींसाठी मन फाउंडेशन संचालित इंदिरा वृद्धाश्रम कौशल्य रो हाऊस नागरी नगर कर्मा रेसिडेन्सी नाशिक येथे सुरू केले आहे. येथे आजींसाठी वेळेवर उत्तम नाश्ता, सकस आहार दिला जातो. मनोरंजनासाठी कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, भक्तिसंगीत, संगीत खुर्ची असे विविध खेळ खेळले जातात. तसेच वर्षातील दिवाळी, दसरा सर्वच सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. आजींची जन्मतारीख कार्यालयात नोंद करून आठवणीने वाढदिवस साजरे केले जातात. प्रत्येक आजींचे औषध वेळेवर दिले जात असून वेळोवेळी डॉक्टर तपासणी करून वैद्यकीय सेवा देण्यात येते. वृद्धाश्रम नव्हे तर आजींना आपल्या माहेरी असल्याचा आनंद मिळत असल्याचे या ठिकाणी दिसून आले. आजकालच्या धावपळीच्या जीवनात कोणाला आपल्या आजींना ठेवायचे असल्यास आपल्या सेवेसाठी सतत तत्पर. इंदिरा वृद्धाश्रम संचालिका सौ भारती पोतदार. आजी एकटी असेल तर चिंता करू नका. आपली सर्व काळजी घेण्यासाठी इंदिरा वृद्धाश्रम खास आजींचे माहेरघर, नागरेमळा, चेतनानगर, कर्मा हाईट्स जवळ, चेतनानगर, मुंबई, आग्रा महामार्ग, नाशिक. मोबाईल नंबर. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण इंदिरा वृद्धाश्रम येथे आलेलो आहोत आणि मॅडमांकडून माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भारती पोतदार. आपण एक नवीन संकल्पना घेऊन नाशिकमध्ये आलेलो आहोत. ॲक्च्युली माझंही माहेर नाशिक आहे आणि मी आजींचं माहेरघर घेऊन इथे आले आहे. आजींचं माहेरघर एवढ्यासाठी की माहेरी जसे मुलीचे लाड पुरवल्या जातात तसेच आपण आपल्या आजींचे पण लाड पुरवूया आणि त्यांना खूप छान सुखा समाधानाने राहता येईल अशी आपण इथे उत्तम सोय केलेली आहे. बरं, माहेरघराची संकल्पना अशी आहे की जी मुलं बाहेर कुठे परदेशात आहेत कामानिमित्त किंवा आजकाल दोघंही वर्किंग झाले आहेत, हजबंड वाईफ, त्यामुळे आजींकडे लक्ष द्यायला कोण नाही आहे, तर त्यासाठी आपण एक आजींची एक छान सेवा म्हणून आपण ही संकल्पना सुरू करतोय. बरं, यामध्ये आपण एक छानसं आपला एक बंगलो आहे, एक छान लोकेशन आहे, तिथे आपण आजींची सोय करतोय राहण्याची आणि तिथे अगदी वाजवी दरामध्ये आपण आजींना आपण त्यांना सगळ्या सुखसोयी देतो आहोत. बरं, ही संकल्पना आहे अशी की ज्या आजी आहेत ज्यांना पॅरालाइज झालं आहे, त्यांना थोडाफार आजार आहे, त्यांच्यासाठी अगदी उत्तम सोयीचं होईल. इकडे त्यांच्या सेवेसाठी एक ताई पण आहे, 24 तासाची ताई आहे, डॉक्टरांची चांगली फॅसिलिटी आहे. शिवाय आपण ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी केली आहे की जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम झाला, हॉस्पिटलाइज करायचं झालं तर आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी आहे.